मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 65. रूठ के मुंह ना मोडियो. राजीव, काय हे? तिची चुळबुळ त्याच्या मिठीत. गाढ झोपलेल्या तिच्या कमरेत हात घालूनच बिलगून पहुडलेल्या त्याच्या उबदार स्पर्शाने डोळे किलकिले. पाठमोरी निजलेली ती हळूच वळून कुशीत शिरलीच. काय एवढं काम करता? बंद डोळ्यांनीच त्याची काळजी. आपण वाट पाहून गाढ झोपलोय म्हणजे नक्कीच रात्रीचे 2-2:30 झाले असणार, हा अंदाज आलाच. जान, सो जाइये. कुशीत घट्ट आवळतच तिच्या माठ्यावर टेकवलेले ओठ, हृदयाशी डोकं ठेवतच गोड हसू गालांवर. राजीव, तुमची उबदार कुशी हे हृदयाचं संगीत, ओठांचं प्रेम आणि तुमच्या उष्ण श्वासासोबत कानात रुंजी घालणारी मोहक साद. जान, बस माझी रात्र रुमानी रुमानी. रात्रीचे मिठीतले क्षण आठवत हातातला घास तसाच ओठांजवळ. ऑफिस लंच टाइम. आपल्या केबिनमध्ये बसून डबा संपवताना मनात तोच. राजीव, हा आठवडा कसा भुरकन निघून गेला आणि तुमच्यासोबत हवा तसा वेळ मिळालाच नाही. ऑफिसच्या कामासंदर्भात जे काही 10-15 मिनिटे रोजचे बोललो असू तेच, पण रात्रीच्या निवांत गप्पा मी खूप मिस करते. मुख्य करून तुमचं माझ्या कुशीत डोकं ठेवून निजणं, माझ्या मोकळ्या केसांशी खेळत, ओठांचा गोडवा चाखण्याचं गोड आर्जव. वीकेंड किती सुंदर होता. आणि आता वीकडेजना अडकलो आपण नेहमीच्या रहाटगाडग्यात. उठा, आवरा, ऑफिस, काम काम काम, दमून घरी, जेवा आणि झोपा. टिपिकल दिनक्रम. आपल्यासारख्या हाय प्रोफाईल जॉब असणाऱ्या जोडप्याने कसा वेळ काढायचा हो एकमेकांसाठी? रात्रीचा अर्धा तासही मिळू नये का? तुम्हालाही याच आठवड्यात कामाचा डोंगर अंगावर घ्यायचा होता की जानसाठी जराही वेळ नाही? नाक मुरडून डब्याकडे पाहिलं तर छोट्याशा डबीतली बीटरूटची कोथिंबीर अर्धी शिल्लकच. संपवणं भाग, नाहीतर साहेबांचा ओरडा खावा लागेल. रविवारपासून रोज बीटरूट सलाड खायचेच हा त्याचा आग्रह. जेवणात वाढलेलं पालेभाज्यांचं प्रमाण. औषधे तर घ्यायचीच आहेत, सोबत तुमचं डाएटही सुधारा, दरडावूनच सांगितलेलं. महिन्याभरात हिमोग्लोबिन लेवल नीट व्हायला हवी, साहेबांचा निश्चय. मंगळवारी सकाळी उठून जिमला जाण्याचा विचार करणाऱ्या तिला हट्टाने झोपवलं. 15 दिवस नो एक्झर्शन, पूर्णपणे रिकवर व्हा, देन जिम. गोड काळजी घेणं, झोपण्याच्या वेळेवरही काटेकोर लक्ष. माझ्यासाठी जागायचं नाही, औषध घेऊन चिडीचूप झोपायचं. कडक दम. राजीव, मी आज तुमचं काहीच ऐकणार नाही. आज फ्रायडे नाईट आहे, उद्या ऑफिस नाही. आज मी तुमच्यासोबत जागणार आणि तुम्हाला बिलकुल काम करू देणार नाही. तुम्ही जर तो लॅपटॉप उघडलात ना तर बघाच. आज फक्त मला कुशीत घेऊन गप्पा. खूप काही बोलायचंय, आठवडाभराचं साचलेलं बोलणं, आणि तुमच्याकडून ऐकायचंही आहे बरंच काही. काही खास, तुमच्यासाठी खूप खूप महत्वाचं. कळतंय का मी काय म्हणते? लास्ट संडे नंतर बोलतच नाही ताई तुम्ही, ना काही विचारलं मला. सगळं एकट्यानेच ठरवणार का? नक्की जायचंय ना? का विसरले राजीव? छे, ते कसे विसरतील? बदमाश. राजीवना त्यांच्या तितलीला छळण्याची ऑफिशियल परवानगी मिळाली आहे. हनीमून. आवडतात आम्हाला तुमच्या खोड्या आणि समजतात तुम्हाला माझे खोटे खोटे नकार. रात्रीच्या स्वप्नरंजनातच डबा संपला आणि लंच ब्रेकही. टीम परतली केबिनकडे. कामाचा जोश संचारला आणि मोबाईल वाजला. मेघा जोशी. बँकेच्या लोन विभागाकडून दुपारी आलेल्या फोनने थोडंसं आश्चर्य वाटलंच. येस म्हणता क्षणी पलीकडील कर्मचाऱ्याने दिलेली माहिती बुचकाळ्यात टाकणारी. फुल रिपेमेंट? हाऊ इज दिस पॉसिबल? मी असा कोणताही चेक दिलेला नाही. तिचं गोंधळूनच उत्तर.
मॅम, वी रिक्वेस्ट यू टू व्हिजिट अवर हेड ऑफिस. कर्मचाऱ्याने फोन ठेवला. पण हिच्या मनात प्रश्नांचं थैमान. असं कसं होम लोन रिपे झालं? मी अशी कोणतीही इन्स्ट्रक्शन दिली नव्हती. आणि रिपे करायला पैसे नकोत का? उलट गेल्या महिन्यातील लग्नाचा खर्च पाहता या महिन्याच्या EMI साठी बँक बॅलन्स कमीच पडणार होता. म्हणून तर प्रियाची मदत घेतली. मग अचानक हे रिपेमेंट, काय घोळ आहे? घाईतच प्रियाला कॉल. फोन स्विच ऑफ. मग आठवलं 2 दिवस तीही ट्रेनिंगसाठी हैदराबादला गेली आहे. मन बेचैन झालं. अस्वस्थता शांत बसू देईना. लॅपटॉप बंद करतच उठली जागेवरून. एक महत्वाचं बँकेचं काम आहे. उशीर झाला तर तिथूनच घरी जाईन. काहीही अर्जंट असेल तर कॉल करा. अक्षय आणि टीमला सांगतच त्याच्या केबिनच्या दिशेने निघाली. ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी त्यालाही कळवणं गरजेचं होतं. पण केबिन रिकामी. राजीव सर हुबळीच्या सोलर प्लॅन्टच्या मीटिंगमध्ये आहेत, 15व्या फ्लोअरवर. गीताने पुरवलेली माहिती. एक महत्वाचं काम आहे, लवकर घरी जाते. हा एवढा मेसेजच वाचून तो गोंधळलाच. पण मीटिंग सोडून तिला लगेच फोन करणे अशक्य. टेक केअर. लेट मी नो इफ यू नीड एनी हेल्प. गाडीत बसताना त्याचं उत्तर वाचून तीही हसली प्रसन्न. पण ही प्रसन्नता फार काळ टिकली नाही. वरळीला ICI बँकेचं हेड ऑफिस. लोन डिपार्टमेंटच्या जनरल मॅनेजर देवयानी मॅमना भेटली. त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून आधार घेऊनच बसली खुर्चीवर. आणि समोर लोन प्रीपेमेंटची कागदपत्रे. चेकच्या झेरॉक्सवरील अंक 60,24,822 आणि खालची सही राजीव मेहरा. डोकं सुन्न, पायातून त्राण गेल्यासारखे. सरांचा फोन लास्ट मंथमध्येच आलेला. आमचे ज्युनियर्स स्वतः भेटायला गेले होते. काही पेपर्सवर साईन आणि चेक त्यांनी दिला. ॲक्च्युली आमच्याकडूनच प्रोसेसिंगला थोडा उशीर झाला. मी 10 दिवसांपूर्वीच जॉईन केलं. आधी दीक्षित सर होते GM. आमच्याकडून झालेल्या उशीरबद्दल राजीव सरांना सॉरी सांगा हा. देवयानी मॅम बरंच काही सांगत होत्या. पण हिच्या बधीर डोक्यात काहीच पोहोचत नव्हतं. मॅम, युअर सिग्नेचर. देवयानी मॅमच्या सांगण्यावर थरथरत्या हातानेच पेन उचललं. लोन संदर्भातील शेवटच्या कागदावर शेवटची सही. तिचा आणि ICI होम लोन डिपार्टमेंटचा संबंध संपुष्टात आला. तिच्या घराचं अग्रीमेंट, जे गेली 5 वर्ष तारण म्हणून बँकेच्या तिजोरीत बंद होते, तेच आज हातात होते. पण ते पाहून हवा तसा आनंद होत नव्हता. 20 वर्षांचं लोन मी 15 वर्षातच फेडून टाकणार आणि अभिमानाने हे अग्रीमेंट घरी घेऊन जाणार असं ठरवलेलं कधी काळी. पण आज डोळ्यात अभिमानाच्या जागी हतबलता. यू आर लकी मॅम. तुमच्या नवऱ्याने सर्व लोन फेडले, तुम्ही नशीबवान, असे सांगू पाहत होत्या देवयानी मॅम. थँक्स म्हणत वरवर हसतच ती फाईल घेऊन बँकेबाहेर पडली. क्षण आनंदाचा होता, पण चेहऱ्यावर खिन्नता. अति श्रीमंत नवरा हे माझं लक का? पण मी यासाठी तर लग्न केलं नाही ना. रस्त्यावरून वेगात जाणाऱ्या गाड्यांकडे निर्विकार चेहऱ्याने पाहत बँकेच्या दारात उभी. भोवतीचं सर्व काही गोल गोल फिरत आहे असे जाणवले. तोल जाईल या भीतीने जवळच्या खांबाला टेकली. काय करायचंय? कुठे आहोत आपण? कुठे जायचंय? काहीच सुचत नव्हतं या क्षणात. मॅम. धीरज भाईंच्या हाकेने भानावर. कारचं दार उघडून ते उभे होते. मनोज भाईंनी मला कॉल केला. त्यांना सरांना घ्यायला सुप्रीम हाऊसला जायचं होतं, म्हणून मला बोलावून घेतलं. ते बोलत होते आणि ती भकास नजरेने फक्त पाहत होती समोर उभ्या त्याच्या BMW कारकडे. या आलिशान गाडीत बसायला मिळणं हेही नशीबच का? मॅम, घरी जायचं? तिची गोंधळलेली अवस्था पाहून आपुलकीनेच विचारलं आणि तिने गाडीत बसत फक्त मानेनेच होकार दिला. राजीव, का असे वागलात? माझ्या स्वाभिमानाचे काहीच मोल नाही का? माझ्या घराचं कर्ज फेडलत,
पण तुमच्या या उपकारांचं कर्ज आता आयुष्यभरासाठी माझ्यासोबत. हे कर्ज कसं फेडू मी, सांगणार का? या क्षणी फोन करून ओरडून विचारावंसं वाटत होतं. कारमध्ये असताना त्याचा येणारा कॉल कट करून ऑफिसपर्यंत यायला लेट होईल म्हणून घरी जात आहे एवढेच कळवले. मम्मा 5 वाजताच घरी आली हे पाहून दोन्ही चिमण्यांना आश्चर्य. मम्मीजी पापाजीही गोंधळले. ही एकटीच आत्ता घरी कशी आली आणि राजीव कुठे? माझी ही चिमुकली जाणार ना उद्या तिच्या घरी, म्हणून आले लवकर. जियाजवळ उभ्या काव्याला गोंजारतच उसनं हसू आणलं ओठांवर. थँक्यू मामीजी. काव्याही गोड हसली. आलेच 2 मिनिटात. बेडरूममध्ये जात फाईल कपाटात ठेवत बसून राहिली बेडवर पुष्कळ वेळ. डोळ्यात साचू पाहणारं पाणी चेहऱ्यावर पाण्याचे हबके देतच नाहीसं केलं. तूर्तास तरी मनातल्या खळबळीवर हसरा मुखवटा ओढला आणि दीदींना पॅकिंग करायला मदत. सोबत खूप साऱ्या उरलेल्या गप्पा. दीदी, तुमचं आणि जिजाजींचं बोलणं झालं की मला सांगा, मगच आपण पुढची पावलं उचलू. कपड्यांच्या घड्या व्यवस्थित बॅगमध्ये रचतच मेघाचं बोलणं. डर लग रहा है, मतलब आज तक सिर्फ तुम और मैं ही ये बातें करते थे, बट आता सीरियसली बिजनेसचा विचार करायचा तो गौरव का क्या रिएक्शन होगा पता नहीं. आपण पाहत असलेलं स्वप्न गौरवच्या डोळ्यांनाही रुचेल का? तो साथ देईल का? हीच भीती दीदींच्या मनात. खुशच होतील जिजाजी, मला खात्री आहे. आणि असंही बिझनेसचे एवढे मोठे पाऊल उचलताना त्यांना विचारणे गरजेचेच आहे. नवरा बायकोच्या नात्यात ट्रान्सपरन्सी खूप महत्वाची. जो ही निर्णय घ्यायचा तो एकमेकांना विश्वासात घेऊनच, नाहीतर मनं दुखावली जातात. खिडकीतून दूरवर पाहतच तिचं बोलणं. माझ्या दुखावलेल्या मनाचं काय करू, कसं सांभाळू? त्रास होतो आहे पण कुणालाच सांगू शकत नाही. क्या हुआ मेघा, सब कुछ ठीक है ना? बोलता बोलता कातर झालेला तिचा स्वर रिधिमालाही जाणवलाच. हो, छान आहे सगळं. हे झालं दीदी, मी ते पुरणपोळ्यांचं बघते. नजर चुकवतच किचनकडे निघाली. काव्याला खूप जास्त आवडलेल्या लाडक्या मेघा मामीच्या हातच्या पुरणपोळ्या. युकेला जाताना बनवून देशील? मी फ्रीजमध्ये ठेवून खाईन. निरागस हट्ट काव्याचा मामीने मान्य केलेला. आणि मग संध्याकाळचा पूर्ण वेळ पुरणपोळ्या बनवून गार करून पॅक करण्यात रात्रीचे 10 झाले. मेघा फोन उचलत नाही, मेसेजलाही रिप्लाय नाही. या विचारात 8 वाजता घरी परतलेला तो, पण तिच्याशी गाठभेट नाहीच. किचनमध्येच स्वतःला गुंतवून ठेवणाऱ्या तिने नावापुरते सोबत जेवायला बसण्याचे कर्तव्य पूर्ण केले. घरात पाऊल ठेवल्यापासून मेघाचं हसूच पाहिलं नाही. थकलेल्या तिची किंचित काळजी त्यालाही. रात्री बेडरूममध्ये भेटल्यावर आपला सगळा प्लॅन ऐकून जानच्या गालाची कळी खुलेल हीच आशा होती. पण या क्षणी हाताच्या अंतरावर असूनही खूप दूर भासणारी ती. कानात घुमत होते तिचे कडक शब्द, लीव्ह मी अलोन. रोज रात्री कुशीत येण्यास आसुसलेली ती आज त्याच्याकडे पाहायचेही नाही हा निश्चय. आणि त्याच्या मनाला बोचणारी तिची हाक, मिस्टर मेहरा. लाडिक अहो ते प्रोफेशनल मिस्टर मेहरा. हे नकोसे परिवर्तन. काळजावर घाव, हातात करडी फाईल आणि त्यावरची स्केचपेनने लिहिलेली टप्पोरी अक्षरे. मेघा जोशी, झिरकॉन, लोन अकाउंट नंबर C294567. लग्नानंतरच्या पहिल्या आठवड्यात तिचं आणि प्रियाचं फोनवरचं बोलणं सहजच कानी पडलेलं. लग्नाच्या खर्चाचं आणि मेड इन हेवनचं मोठं पेमेंट पुढच्या महिन्यात आहे. इतरही बरेच खर्च झालेत, तर EMIची तारीख बदलता येईल का? किंवा या एका महिन्याचा EMI नाही भरला तर चालेल का? तिच्या आवाजातली चिंता. क्षणभर राग आलेला तिचा. माझ्याशी नाही का बोलतायत? मी आहे ना, मला सांगा तुमचे प्रॉब्लेम्स, आपण काढू सोल्युशन. सब कुछ खुद से ही मॅनेज करना है. तिची ही होम लोनची सगळ्यात मोठी काळजीच संपुष्टात आणू. मनाशी निश्चय.
दुसऱ्याच दिवशी बँकेत केला गेलेला कॉल आणि त्याच्या एका फोनवर दीक्षित साहेब सर्व प्रकारची मदत करायला हजर. मेघा मामना यातील काहीही समजायला नको ही स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलेली राजीवने. लोनची रक्कम त्याच्यासाठी फार नव्हतीच, एका चेकमध्ये फेडली जाणार. पण हा निर्णय खरंच खूप मोठा आहे. त्यातून तिला न सांगता करत आहोत ही चलबिचल मनात. तिची काळजी आहे म्हणून करतोय, पण आपण चुकत तर नाही ना. या द्विधा मनस्थितीवर एकच उपाय होता, बाबा. मला समजलं राजीव, तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि तुमच्या विचारांचं कौतुकच आहे, पण मेघा मान्य करणार नाही. बाबांनी शांतपणे समजावलं. खरं तर बाबांना प्रत्यक्ष भेटूनच सर्व काही सांगावे हा विचार होता, पण ऑफिसच्या गडबडीत वेळेचं गणित जमत नव्हतं. मग ऑफिसमधूनच दुपारच्या वेळेत बाबांना फोन करून ही अति महत्वाची चर्चा. बट बाबा, आई डोंट वॉन्ट टू सी हर इन एनी टेंशन, और मेघा खुद से कुछ बताती भी नहीं. अगतिकतेनेच बोलत होता. त्याच्या मनातली आपल्या लेकीच्या आनंदासाठीची तळमळ बाबांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवून गेली आणि डोळ्यात आनंदाश्रू. हो, तशीच आहे ती, स्वाभिमानी. माझ्या रिटायरमेंट फंडचे पैसेही मी देऊ केलेले. लोन फेडून टाकू असं सुचवलेलं, पण नाही ऐकलं तिने. बाबांनी जुना किस्सा सविस्तर सांगितला. बाबा, तुमचा रिटायरमेंट फंड तर नाहीच मोडायचा. आपके जिंदगी भर के मेहनत की पूंजी है वो. आपने और आई ने जिंदगी भर मेघा की खुशी के बारे में ही सोचा है. इतने सालों से उसका और आर्या का ख्याल रख रहे हैं. बट नाउ मेघाची खुशी इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. प्लीज मला परमिशन द्या. हे लोन मी रिपे करतो. बोलतानाही त्याचा आवाज कातर. राजीव, अहो, तुम्ही मेघाच्या आनंदासाठी, सुखासाठी एवढं सारं करत आहात. मी का नकार देईन? माझी सहमती आहेच हो. बाबांचा गहिवरलेला होकार आणि राजीवच्या मनात काहीसं हुश. बाबा, तुमची परमिशन नसती तर मी हा डिसिजन घेतलाच नसता. थँक्स बाबा. पण राजीव, हे सगळं मेघाच्या नकळत करत आहात, पण आज ना उद्या तिला कळणारच आहे. त्यावेळी तिचा राग सहन करण्याची तयारी ठेवा. बाबांनी गंभीर होतच अलर्ट सिग्नल दिलेला. या राईट. तोही क्षणभर विचारात हरवला. येस, मेघा इज गोइंग टू बी मॅड ॲट मी. जावई बापू, आता तसं तुम्हाला आमच्या लेखीचा थोडासा रागीट स्वभाव परिचयाचा झाला आहेच, आणि ती चिडल्यावर रुसवा कसा काढावा हेही माहीत झालं असेलच. बाबांनी थट्टा करत गंभीर वातावरण निवळावे हा छोटासा प्रयत्न केला. येस बाबा. हलकसं हसत केसातून हात फिरलाच. मी नीट समजावून सांगेन मेघांना. आय थिंक शी विल अंडरस्टँड माय पॉइंट ऑफ व्ह्यू. बाबांशी बोलूनच घेतलेला निर्णय. मेघाला समोर बसवून शांतपणे समजावू हा विचार केलेला, पण त्याआधीच समजलं तिला. हाऊ इज दिस पॉसिबल? मी स्पेशल इन्स्ट्रक्शन्स देऊनही दीक्षित सरांनी अशी चूक कशी केली? हातातली फाईल साईड टेबलवर ठेवली रागात. डायरेक्ट फोन लावावा दीक्षित सरांना हेही मनात आलं, पण 12 वाजलेले आणि अडवलं स्वतःला. लाईट बंद करत तोही पहुडला. वळून नजर पाठमोऱ्या तिच्याकडे. क्विल्टमधून जाणवणारी तिच्या देहाची थरथर, हलकेसे दुःखी उसासे, त्याच्या दृष्टीस न पडणारे पण अविरत ओघळणारे अश्रू, त्याच्या हृदयात उठणारी कळ. मेघा, मैं सब कुछ बताना चाहता था, पर आपको पहले पता चल गया. मेघा, प्लीज एक बार मेरी तरफ देखिए. इतनी बड़ी सजा मत दीजिए. ऐसे मुझको खुद से अलग मत कीजिए. ये दूरियां दर्द देती है. एकटक तिच्याकडे पाहताना डोळे पाणावलेच. राजीव, माझ्यासाठी हे सोपं नाहीये. तुमच्यापासून दूर राहणं. दुपारी काय काय स्वप्न पाहिलेली मी, सगळीच भंगली. तुम्ही असं करायला नको होतं, पण गोष्ट घडली आहे. मी दुखावले आहे. मला माहित नाही या परिस्थितीत काय करावं. हा गुंता कसा सुटणार मला माहित नाही. मला फक्त एकच समजतंय,
तुमची हक्काची कुशी मी गमावलीये. ती दुःखी, तो हतबल. दोघांच्याही मनात एकच प्रश्न, जे काही घडलंय ते चूक की बरोबर? एकमेकांसमीप असूनही मनाने दुरावलेले दोघे जागेच होते रात्रभर.